नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. आईच्या ममतेवर, आईच्या प्रेमावर खूप काही लिहिलं गेलेलं आहे, पण बाबांबद्दल लिहिणारे खूप कमी आहेत. बाबांचं महत्व काय असतं, वडिलांची किंमत काय असते, हे सांगणारी एक छोटी पण मनाला स्पर्श करणारी कथा आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. एक मुलगा इंजिनिअरची तयारी करत होता. त्याचे बाबा त्याला नेहमी सांगायचे, बाळा लक्ष दे, अभ्यास कर, तुझी स्वप्न पूर्ण कर. पण त्या मुलाची एकच इच्छा होती, त्याला एक नवीन बाईक हवी होती. तो नेहमी बाबांना म्हणायचा, बाबा माझे मित्र बाईकवरून कोचिंगला येतात, मीच का पायी जाऊ. त्यावरून त्याचे आणि बाबाचे नेहमी वाद व्हायचे. एक दिवस बाबाने त्याला खूप समजावले, तुला माहित नाही रे, हे घर कसं मी चालवत आहे. पण मुलाला ते समजलं नाही. रागाच्या भरात त्याने ठरवलं, मी हे घर सोडून जाईन, मला या घरात राहायचं नाही. त्याचे बाबा मार्केटला गेले होते, आई सुद्धा त्यांच्यासोबत गेली होती. मुलगा घरी एकटाच होता. तो निघायला लागला तेवढ्यात त्याची नजर बाबांच्या टेबलावर पडलेल्या पर्सवरती गेली. बाबा पर्स घ्यायला विसरले. त्याने विचार केला, थोड्या वेळाने बाहेर पडणारच आहे, आधी पाहतो यात किती पैसे आहेत. रागात त्यांनी बाबांचे बूट घातले आणि घरातून निघू लागला. तेवढ्यात पायाला काटा रुतला, पायातून रक्त वाहू लागले. वेदना होत होत्या, पण मनातला राग अजूनही होता. तो बडबडत होता, माझे बाबा असे आहेत, माझे बाबा तसे आहेत, माझी एक इच्छा सुद्धा पूर्ण करू शकले नाही. थोडा वेळ आराम करण्यासाठी तो थांबला. तेवढ्यात त्याला पर्सची आठवण झाली. त्याने पर्स उघडली आणि तो आश्चर्यचकित झाला. पर्समध्ये फक्त 100 रुपयाची नोट होती. पर्स दिसायला मोठी होती, पण आतमध्ये फक्त कागद आणि कागदच होते. त्याला पुन्हा राग आला, बाबा फक्त 100 रुपये ठेवतात. मग त्याने ते कागद पाहायला सुरुवात केली. पहिली पावती काढली, ती होती 40,000 रुपयांची उधारीची. बाबांनी मित्रांकडून पैसे घेतले होते. कशासाठी? त्या लॅपटॉपसाठी, ज्यासाठी मुलगा 1 वर्षापासून हट्ट करत होता. बाबा मला नवीन लॅपटॉप हवा. मुलांच्या आनंदासाठी बाबांनी कर्ज घेतलं होतं. ते पैसे परत करण्याची ती पावती होती. हळूहळू मुलाला सत्य समजू लागलं. बाकीच्या पावत्या घर खर्चाच्या होत्या, वीज बिल, किराणा, जबाबदाऱ्या, ज्या बाबांनी शांतपणे सांभाळल्या होत्या. त्याचा राग संपला. त्याच्या डोळ्यात अश्रू उठले, कारण त्याला समजलं, बाबा कधीही मुलांच्या इच्छा पूर्ण करायला मागे हटत नाही. ते फक्त त्या परिस्थितीशी लढत असतात. ही छोटी कथा आपल्याला शिकवते, ज्यांच्या खिशात कमी पैसे असतात त्यांच्या हृदयात मुलांसाठी सर्वात जास्त प्रेम असतं. बाबा म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतःच्या इच्छा विसरून मुलांची स्वप्न पूर्ण करते. या फादर्स डेला आपण आपल्या बाबांना एक मिठी मारा, कारण बाबांपेक्षा श्रीमंत माणूस या जगात खरंच कुणी नाही. हॅपी फादर्स डे मंडळी. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.